महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री तुकाराम महाराज की जय। बोला जय शिवराय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मंडळी, PCMCने पुणेकरांमध्ये आणि पर्यटकांमध्ये शहराच्या इतिहासाची माहिती आणि ओळख करून देण्यासाठी हेरिटेज वॉक सुरू केला आहे। यामार्फत अनेक पुणेकरांना आणि आलेल्या पर्यटकांना पुण्याच्या ऐतिहासिक वारसेचं दर्शन घडणार आहे। त्याचसोबत इतिहाससुद्धा त्यांच्या मनात रुजवला जाणार आहे। की नेमकी कोण होती मोरया गोसावी किंवा इथे एवढी सगळी गणपतीची मंदिरं का आहेत। आपण गणेशोत्सवाचे गणपती बाप्पा मोरया किंवा मंगलमूर्ती मोरया म्हणतो, ते मोरया हेच आहेत का, काय नेमका संबंध आहे, किंवा अष्टविनायक आणि हे स्थल महात्म्य हे स्थळ ह्यांचा काय संबंध आहे। तर अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात, तर त्याची उत्तरं आपण इथे शोधूया। चिंचवड हे देवस्थान म्हणून जे विकसित झालं ते मोरया गोसावींमुळे झालेले आहे। ही ओळख मोरया गोसावींमुळे त्यांना मिळालेली आहे शहराला। पूर्वी चिंच, वड, पिंपळ ही झाडं असणारा दाट झाडीचा हा परिसर म्हणून पिंपरी चिंचवड होता आणि हळूहळू आज आपण उद्योगनगरीपर्यंत येऊन पोहोचलो आहे आणि मधल्या टप्प्यात हे आपल्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक वारसा आपण जो म्हणतो तो आपल्याला इथं दिसतोय। तर मोरया गोसावींचे वडील जे होते वामन भट शाळीग्राम आणि पार्वतीबाई त्यांची आई हे मूळचे कर्नाटकातले बिदर जिल्ह्यातले आणि त्यांना बरेच वर्ष मूलबाळ होत नव्हतं आणि त्यामुळं ते पत्नीसहित तीर्थयात्रेला निघाले आणि ते एका परिसरात आल्यानंतर त्यांना खूप शांतता लाभली। तिथं मंदिर होतं आणि त्या गणेशाच्या मूर्तीकडे बघून त्यांना खूप मनशांती मिळाली। विचारलं हे गाव कुठलं आहे, तर ते होतं मोरगाव आणि मग तिथं त्यांनी खडतर तपश्चर्या केली 42 वर्ष आणि तेव्हा मयुरेश्वरानं साक्षात्कार दिला। मोरगावचा जो मयुरेश्वर आहे की तुझ्या पोटी मी जन्माला येईन आणि त्यामुळं त्यांच्या पोटी जे पुत्र जन्माला आले ते मोरेश्वर, त्यांचं नाव मोरया ते आपले हे मोरया झाले होते। विधिवत त्यांचं उपनयन झालं, शिक्षणाला सुरुवात झाली आणि साधारण 8व्या-9व्या वर्षातच त्यांना मयुरेश्वराचे वेध लागले आणि ध्यास म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीचं लग्न, आणि त्या मधल्या काळात त्यांना नयनभारती गोसावी नावाचे गुरु भेटले आणि ते नाथ संप्रदाय, त्यामुळं हे गोसावी बनले त्यांच्या गुरूंच्या उपाधीमुळे। आणि चिंचवड हे मुख्यतः नयनभारतींची तपोभूमी होती आणि त्यांच्या गुरुसाठी ते मोरगाववरून नंतर इकडे आले। पण झालं असं होतं की जन्मानंतर मोरगावमध्ये त्यांना त्यांची गोड वाणी, त्यांचं सगळ्यांना समजून घेण्याचा स्वभाव, त्यामुळे लोकांची गर्दी व्हायला लागली आणि त्यांना ध्यान, चिंतन, तपश्चर्या यासाठी तिथं वेळ मिळत नव्हता मोरया गोसावींना आणि त्यामुळं ते चिंचवडजवळच्या जंगलात तपश्चर्येला आले आणि तेव्हा तिथल्या लोकांनी चिंचवडच्या लोकांनी त्यांना इकडं आणलं आणि मग इथे आपल्या गुरुच्या भूमीतच ते स्थायिक झालेले आहेत। आणि नंतर त्यांनी थेऊरला जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा थेऊरच्या चिंतामणीनं त्यांना साक्षात्कार दिला, दृष्टांत दिला की तुझ्या पोटी मी जन्माला येईन आणि त्यामुळं 90 ओलांडल्यानंतर मोरया गोसावींचा विवाह झाला उमाजींशी आणि मग त्यांच्या पोटी जे पुत्र जन्माला आले ते आहेत चिंतामणी, ते थेऊरची चिंतामणी आणि हे मोरगावचे मयुरेश्वर। त्यामुळे पुढच्या 7 पिढ्यांमध्ये गणेशाचा अंश राहील असं त्यांना वरदान मिळालेलं होतं। तर हे सप्तपुरुष कोण आहेत, आपण सुरुवात तर पाहिली मोरया गोसावींपासून, त्यांचे पुत्र चिंतामणी महाराज, मग नारायण महाराज, मग धरणीधर महाराज, पुन्हा चिंतामणी महाराज दुसरे, नारायण महाराज दुसरे आणि मग चिंतामणी महाराज तिसरे, असे हे सप्तपुरुष ज्यांच्यामध्ये गणेशाचा अंश आहे आणि नंतर ही परंपरा चालू राहिलेली आहे। आतमध्ये आपण पाहिले की अनेक चित्र आहेत, माहिती लिहिलेली आहे, तशीच माहिती खालीसुद्धा लिहिलेली आहे। तर वयाच्या 186व्या वर्षी मोरया गोसावींना ध्यास लागला की इथंसुद्धा लोक गर्दी करतात, कारण चिंचवडमध्ये अन्नछत्र, उत्सव, यात्रा, भक्त लोक आशेपोटी येतात आणि पुन्हा त्यांना चिंतनाला वेळ मिळत नाही तपश्चर्येला। तर त्यांनी मयुरेश्वराचा धावा केला आणि परवानगी मागितली की आता मला गुप्तवास किंवा संजीवन समाधी घेण्याची परवानगी मागितली। मयुरेश्वरांनी ती दिल्यानंतर त्यांनी चिंतामणी महाराजांना सांगितलं, मुलाला आपला मनोदय बोलून दाखवला। पवणेच्या काठावरती एक गुफा जी होती तिथे त्यांनी समाधी घेतली आणि त्याच्यावरती नंतर त्यांच्या पुत्र चिंतामणी महाराजांनी नंतर गणेशाचं मंदिर उभं केलेलं आहे। सिद्धी बुद्धी आहेत आणि
आज अर्जुनेश्वराची शाळुंका आहे, तीही नंतर आणून बसवलेली आहे. तिथून समाधीकडे जाण्याचा मार्ग होता. त्यांच्यानंतर चिंतामणी महाराजांच्याही अनेक कथा, चमत्कार, त्यांनी केलेले कार्य हे आपल्याला पिंपरी चिंचवड परिसरात पाहायला मिळतं. अनेक गावं इनाम म्हणून मिळालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची यांच्यावर श्रद्धा होती आणि चिंतामणी महाराजांना सुद्धा संजीवन समाधीची इच्छा होती. पण त्यांचे गुरु आणि वडील मोरया गोसावी यांनी त्यांना ती परवानगी नाकारल्यामुळं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर संस्कार झाले, अंत्यसंस्कार झाले आणि त्याच्यानंतर तिथे जी गणेशाची प्रतिमा उमटली ती त्यांच्या समाधीजवळ आपल्याला दिसते. ती गुफाच आहे, खाली उतरून जावं लागतं. तर अशा सगळ्या पुरुषांच्या, 7 पुरुषांच्या आणि अजून काका महाराजांची वगैरे समाधी आपण या परिसरात बघू शकतो. आणि अशी एक धारणा आहे की या 7 समाध्या आणि मंगलमूर्ती ह्यांचं दर्शन घेतलं की आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन घेतल्यासारखीच लाभ किंवा एक मनशांती मिळते. हे ह्या स्थळाचं महात्म्य आहे. त्यामुळे सिद्धटेक आहे, मोरेश्वर, बोरगाव आहे आणि थेऊर आणि चिंचवड हे सगळे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत येतात. तर आपण हाँ ठीक है। अभी हम दूसरा मॉन्यूमेंट जो है हेरिटेज वॉक का, ये है मंगलमूर्ति वाड़ा। मंगलमूर्ति वाड़ा ये मोरया गोसावी का पारंपरिक वाड़ा था। उनके बाद जो भी उनके जनरेशन से चिंतामणि महाराज, नारायण महाराज जो यहाँ पे रहे थे, ये जो वाड़ा है उसका थोड़ा काम चिंतामणि महाराज उनके पुत्र ने किया था। बाद में थोड़ा काम नाना फडणवीस ने किया था पेशवा पीरियड में, हरिपंत फड़के जी ने भी किया था। इस वास्तु में छत्रपति शिवाजी महाराज आ चुके हैं। वो चिंतामणि महाराज के कंटेम्प्रेरी थे, छत्रपति शिवाजी महाराज। और मोरया गोसावी जी जो है वो पहले मोरगांव से जब चिंचवड़ आए तो हर महीने के जो मराठी या हिंदू कैलेंडर के हिसाब से प्रथमा, द्वितीय, प्रतिपदा जैसे बोलते हैं, तो प्रतिपदा को शुरू करते थे उनकी वारी। चतुर्थी को मोरगाव में पोहोचते थे, पंचमी को पाळणं, मराठीतलं पाळणं केलं असं म्हणतात, आणि मग परत यायचे। अशी दर महिन्याला ते वारी करत होते। पण बाद में उनकी एज के हिसाब से वो पॉसिबल नहीं हो पा रहा था, तो धीरे धीरे उन्होंने वो कम किया। खाली भाद्रपद और माघ महीने की जिसे हम वारी बोलते हैं, जैसे आषाढ़ी की वारी रहती है वैसे मोरगांव की सिद्धटेक की वारी रहती है, उन्होंने खाली भाद्रपद और माघ महीने में चालू रखी। बाद में एज और बढ़ती गई तो उन्होंने करहा नदी जो है मोरगांव के पास जो बहती है वहाँ पे उन्हें एक्झॅक्टली तपश्चर्या है, लेकिन वो मयूरेश्वराचा त्यांनी दावा केला कि अब मुझसे तो हो नहीं पा रहे, लेकिन मैं ये खंड नहीं करना चाहता इसमें। तो मयूरेश्वर जी ने दृष्टांत दिया कि ठीक है, मैं ही आपके लिए चिंचवड़ आ जाता हूँ। तो क्या उन्हें ये पता नहीं चला कि एग्जैक्टली कैसे आएंगे। तो करहा नदी में जो हम अर्घ देते हैं उस वक्त उनके हाथ में एक तांदड़ा बोलते हैं, तांदड़ा मतलब पत्थर जैसा मूर्ति रहता है, उसे कुछ आकार वगैरह नहीं रहता, हम अपने मन की चक्षु से उसमें आकार देख सकते हैं, उसे मराठी में तांदड़ा बोलते हैं। तो उन्हें मूर्ति मिली, वो मंगल मूर्ति यहाँ पे स्थापित है। तो इसके अलावा कोठारेश्वर नाम का गणेश भी है। जब मंगल मूर्ति की सवारी मोरगांव के लिए साल में 2 बार निकलती है उनकी यात्रा के लिए, तब कोठारेश्वर की भी पूजा यहाँ पे होती है। ये वाड़ा ऐसी वास्तु है जहाँ पे चिंचवड़ संस्थान के जो भी उत्सव, महोत्सव, यात्राएं, जो भी समारंभ रहते हैं वो इस वाड़ा में रहते हैं। आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्यू से देखा जाए तो पूरा मराठी आर्किटेक्चर है। आपको जाए अंदर एक बड़ा सभा मंडप दिखेगा। पिलर जो है वो टिपिकल मराठा स्टाइल्स पिलर है। सीलिंग आप देख लेना अंदर अंदर अष्टविनायक जी की फोटोग्राफ्स लगे हुए हैं। चिंचवड़ प्रतिष्ठान का संस्थान का जो ऑफिस है वो ऑफिस है। अच्छा ग्रंथालय भी यहाँ पे है। अंदर फोटोग्राफी अलाउड नहीं है। हम जाएंगे, दर्शन करेंगे, ध्यान से बैठेंगे तो एक अद्भुत मन शांति यहाँ पे महसूस होती है। खाली हम पूरी व्यवस्था
चला माऊली आपण जाऊ. माऊली समोर चाफेकर वाडा हा चाफेकर बंधूंचा वाडा आहे. आज रिस्टोरेशनचं काम चालू आहे, त्यामुळं थोडी रिस्ट्रिक्टेड एंट्री आहे, पण आपण आज जाणार आहोत आणि शेजारी काम चालू आहे. तर कदाचित येत्या काही महिन्यांमध्ये तिथे एक म्युझियम होणार आहे, फ्रीडम फायटर्स म्युझियम, क्रांतिकारकांचं म्युझियम. तर सुरुवातीला आपण बोलल्याप्रमाणे ही जी भूमी आहे, हा परिसर आहे, हा देशप्रेमानं भारलेला, क्रांतिकारकांना बळ देणारी ही माती आहे. आणि त्यातलेच क्रांतिकारक होते चाफेकर ब्रदर्स, चाफेकर बंधू. तर थोडी मी त्यांचीही माहिती सांगते आणि मग आपण आज जाऊया. स्वातंत्र्य लढा जेव्हा, तर हरी चाफेकर हे चाफेकर बंधूंचे वडील, आणि जवळ जे चाप नावाचं गाव आहे तिथलं त्यांचं मुख्य गाव त्यांचं, तिथून ते चिंचवड गावी आलेले आहेत. आणि तो काळ होता स्वातंत्र्य लढ्याचा. चाफेकर ब्रदर्स नावं काय होती त्यांची? दामोदर होते, बाळकृष्ण होते, आणि सगळ्यात धाकटे जे होते ते वासुदेव चाफेकर. आणि हे 3 बंधू लौकिक अर्थानं त्यांचं शिक्षण कदाचित त्यावेळेला फार झालेलं नसेल, पण जे व्यवहार ज्ञान आहे किंवा त्यांची संगत जी होती विद्वानांच्या संगतीमध्ये, देशभक्तांच्या संगतीमध्ये, त्यांच्यासोबत चर्चा करणं, ह्या सगळ्याचा त्यांना खूप फायदा झाला. आणि वडील हरी चाफेकर जे होते ते कीर्तनकार होते, त्यामुळं गावोगावी जाऊन कीर्तन करणं, तेव्हा कीर्तन हा मनोरंजनाचाही एक भाग होता आणि लोकप्रबोधनाचंही माध्यम होतं. त्यामुळं गावोगावी जाऊन त्यातून प्रबोधन करणं, त्यातून लोकांना आवाहन करणं हे कीर्तनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलं जात होतं. आणि साहजिकच हे 3 बंधू जे होते ते लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत कीर्तनातून मिळणारं ज्ञान घेत होते. त्यामुळं त्यांची लौकिक अर्थाचं शिक्षण कमी असलं तरी व्यवहार ज्ञान आणि बाकीचं ज्ञान, धर्मशास्त्राचं ज्ञान त्यांना खूप होतं. आणि 1896 साली ह्या सगळ्या परिसरामध्ये जेव्हा प्लेगची मोठी साथ आलेली होती, नुकताच गेलेला कोरोना आठवला तरी आपल्याला कळेल की तेव्हा प्लेगचं काय प्रस्थ माजलं असेल. साधनं कमी होती, मेडिकल सायन्स तेवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, आणि जागोजागी म्हणजे अवस्था अशी होती की एकाला पोचून येईपर्यंत स्मशानात मागं कुणीतरी मेलेलं असायचा, एवढी भयानक साथ आलेली होती प्लेगची. आणि त्यावेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंटने वॉल्टर रँड या ऑफिसरची प्लेग कमिशनर म्हणून नेमणूक केलेली होती. आता या अधिकाऱ्याला आदेश होते की त्यांनी लोकभावनांचा आदर करून त्यांचं काम करावं, पण उर्मटपणा जो म्हणतो आपण ब्रिटिश अधिकाऱ्यांचा, तो उर्मटपणा अंगात भरलेला, एकही संधी तर सोडत नव्हते आपल्याला ठेचण्याची किंवा आपलं मानसिक खच्चीकरण करण्याची. आणि त्यावेळेला आपला समाज जो होता तो काही ठराविक परंपरा रूढी पाळणारा होता. आपण डायरेक्ट घरात चप्पल घालून किचनपर्यंत किंवा देवघरात नाही जात. ह्या काही सामाजिक आपण काय म्हणतो त्याला बंधन असेल किंवा त्या समाजाची ती वैशिष्ट्य आहेत, त्याचं पालन आपण केलं पाहिजे, त्याला रिस्पेक्ट आपण दिला पाहिजे. पण याचं भान न राखता रँड आणि त्याचे जे अधिकारी होते, त्याच्या हाताखाली जे काम करत होते, ते डायरेक्ट लोकांच्या घरात घुसणं, भांडी आणि सामान उलटापालट करणं, तपासणीच्या नावाखाली बायकांशी पण रूढपणानं वागणं, आणि हे आपल्याला मान्य होणारं नव्हतं. आज जरी ते प्लेगच्या निर्मूलनासाठी कार्य करत असले तरी त्यांची पद्धत, त्यांचा मार्ग चुकीचा होता, त्याच्यामागचं इंटेन्शन चुकीचं होतं. आपल्याला दुखवणं, हे आपली वसाहत आहे, कॉलनी आहे, आणि इथल्या हे लोक म्हणजे कुणीतरी कमी आणि आपण म्हणजे उच्च, हा जो आविर्भाव त्यांच्या वागण्यातून व्यक्त होत होता त्याला आपला विरोध होता. आणि या काळातच लोकमान्य टिळकांच्या एक्झॅक्टली आणि त्यावेळेला चाफेकर ब्रदर्स हे लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते. आणि आत्ताचा हा जो परिसर आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळा वड चिंचाच्या झाडांनी भरलेलं जंगल, त्या बाजूला नदीच्या पलीकडं पुणं होतं, आणि मध्ये गणेश खिंड होती जिथे आता विद्यापीठाची इमारत आहे. आधी गव्हर्नरचा बंगलो दापोडीजवळ होता, संगमाजवळ, नदीच्या संगमाजवळ, आणि नंतर तो 1864 विद्यापीठाची जी बिल्डिंग आहे तो गव्हर्नर्स बंगलो म्हणून त्याचं बांधकाम चालू झालं. 1871 ते संपलं आणि तिथे गव्हर्नर राहायला गेले.
आणि 1896 हे वर्ष व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाचं 75वं वर्ष होतं, डायमंड ज्युबिली ऑफ क्वीन व्हिक्टोरियाज कोरोनेशन. त्यामुळे जंगी पार्टी विद्यापीठाच्या, त्या आता विद्यापीठ म्हणते पण तेव्हा गव्हर्नरच्या बंगलोमध्ये पार्टी आयोजित केलेली होती. संध्याकाळची वेळ होती, आत्तासारखी काही लाईट्स वगैरे नव्हते, जंगलाचा परिसर, छोटे रस्ते, आणि संध्याकाळी बग्गीमधून रँड पार्टी संपून आपल्या ह्याच्याकडं घराकडे परत निघालेला होता. सोबत त्याचा एक रक्षक होता अर्नेस्ट नावाचा. आणि आधी ठरलेल्या प्लॅनप्रमाणे चाफेकर बंधू जे होते ते झाडीमध्ये लपून बसलेले होते आणि कोडवर्ड होता गोंदे आला रे. आणि जसा ते त्यांची बग्गी आली आणि संकेत मिळाला गोंदे आला, तशा यांनी गोळ्या झाडल्या पिस्तूलमधून. अनावधानानं आधी त्याचा सुरक्षा रक्षक मारला गेला, पण मोठ्या 2 बंधूच्या लक्षात ते पटकन आलं. परत रँडवर गोळ्या घातल्या आणि 3 जुलैला नंतर रँडचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला आहे. त्याचा अधिकारी जागच्या जागी गेलेला आहे. आणि त्यानंतर 3 महिन्यांसाठी हे बंधू अंडरग्राऊंड झालेले होते. पण फितुरीचा जो शाप आपल्याला लाभलेला आहे, त्या फितुरीमुळं चाफेकर बंधू पकडले गेले, पहिले मोठे 2 चाफेकर बंधू. आणि त्याच्यानंतर ज्या द्रविड बंधूंनी ही फितुरी केलेली होती त्याची वासुदेव चाफेकरांनी खुण्या मुरलीधराचे जे मंदिर आहे सदाशिवपेठेत पुण्यात, त्या मंदिराच्या परिसरात त्यांचा खून केला, म्हणूनच त्याचं नाव खुण्या मुरलीधर असं पडलेलं आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा त्यांना अटक झाली 1898 आणि 1899 या 2 वर्षांमध्ये त्यांना फाशी दिली. त्याच्या आधी एरोडा जेलमध्ये ठेवलेलं होतं. आणि हे एक दुर्मिळ उदाहरण आहे की एकाच घरातले अतिशय तरणेबांड 3 युवक देशासाठी फासावर चढलेले आहेत, एका घरातले. त्यावेळी त्यांचं वय होतं 29, 26 आणि सगळ्यात धाकटा होता 19 वर्षाचा. म्हणजे मला आजही अंगावर शहार येतं, आपण एवढंसं चालताना आपण रडतोय. म्हणजे आपल्याला तेवढाही त्रास सहन करायला होत नाही. आणि त्या लोकांनी काय काय झेललं हे तर आपल्याला माहीत असलेले क्रांतिकारक आहेत. असे अनाम स्वातंत्र्य सैनिक कितीतरी होऊन गेलेले, ज्यांच्यामुळे आपण हे सगळं सुख उपभोगतोय. एका दिवशी तरी आपण त्यांना कृतज्ञता दाखवली पाहिजे, त्यांच्यापुढे आपण नतमस्तक झालंच पाहिजे. आणि आज आपण आज जाऊया. वाड्याचं काम चालू आहेच. हे त्यांचं जन्मस्थळ आहे आणि नंतरच्या काळात त्यांचा मुक्काम त्यांनी पुण्याला हलवलेला होता. चाफेकर स्मारक समितीच्या अंडर हे सगळं काम चालू आहे. येत्या काही वर्षात अजून भव्य स्मारक होईल, जेणेकरून आपण हा वारसा येणाऱ्या पर्यटकांना पण दाखवू शकू. आपण आज चप्पल काढूया. नमस्कार, मी भटक भवानीच्या चॅनलमध्ये आलो आहोत आणि आम्हाला खूप आनंद होतो की भटक भवानीसोबत आम्ही भटकत आहोत. आणि ही आमची मागं बस आहे, ही मी विकत घेतली आता 2 तासासाठी, नंतर परत भाड्या तत्वावर देईन. तर आधी तुम्हाला कसं वाटतंय भटक भवानीच्या चॅनलमध्ये येऊन? फार छान वाटतंय. त्यामुळे आमचं फिरणं झालं आणि देवदर्शनही झालं आणि सगळ्यांना भेटणंही झालं. थँक्यू. तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला खूप छान वाटतंय. भटक भवानीसोबत भटकून स्वतःच भटकून गेल्यासारखं वाटतंय. सो थँक्यू. तुम्हाला कसं वाटतंय सगळ्यांना माहिती देऊन? तुम्ही लाजलात असं वाटतंय आपल्या चॅनलमध्ये? लाजणार काय, खूपच आनंद होते. खरंच चॅनल आहे का? हो, करा चालू आहे. नाही, खरंच छान वाटतंय. वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत आहेत आणि त्यांना माहिती देण्यासारखा आनंद नाही. चला आता आपण बस ड्रायव्हरांकडे जाणार आहोत. आम्ही इथून जाऊ शकतो आतमध्ये. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं इथं आज फिरून? मस्त वाटतं, 1 नंबर वाटतं. आणि बोला की काहीतरी सगळ्या म्हणा. भटक भवानीला सबस्क्राईब करा म्हणा. म्हणा सगळ्यांना फिरवण्याचा आनंद वाटतोय. कैंटोनमेंट बोर्ड आते समय हमने देहू कैंटोनमेंट बोर्ड देखा. ड्यूरिंग द पीरियड ऑफ ब्रिटिश colonial period, the British government had established 3 cantonment boards: Khadki Cantonment, Dehu Cantonment and Pune Cantonment Board. And these 3 cantonment boards are still under the Defence Ministry of Central Government. And we just now crossed the Dehu Cantonment. इसके अलावा आते समय हमें सह्याद्री माउंटेन्स की रेंजेस दिखाई दी. हिल टॉप्स, हिल्स, छोटे छोटे हिल टॉप हमने दिखाई दिए. She's talking here, listen to her. These hilltops they are having rock-cut caves. बहुत सारी लेणियाँ जो है महाराष्ट्र पुण्याला लेणी म्हणतो, दगडात कोरलेली लेणी. बौद्ध आणि हिंदू रिलीजन लेणीज वी कैन फाउंड इन दिस माउंटेन रेंजेस. बट इसके अलावा भी देहू की एक अलग आइडेंटिटी है. देहू गांव ये माना जाता है संत तुकाराम की वजह से.
So at the beginning, as stated that this area, this bhumi, this land is land of Sant and Mahant. So संत ज्ञानेश्वर एंड संत तुकाराम, ये दो संत इस भूमि में पैदा हुए थे. मराठी में हम बोलते हैं ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. तर आपण थोडासा उलटा क्रम करतोय. आज आपण कळस आधी बघणार आहोत. आपण आधी देहूला आलेलो आहोत आणि नंतर आपण आळंदीला ज्ञानदेवांच्या भूमीमध्ये जाणार आहोत. तर हा जो सगळा काळ आहे 13th सेंचुरीच्या नंतरचा, हा सामाजिक स्थित्यंतराचा काळ आहे. अनेक सामाजिक परकीय आक्रमण झालेली आपल्याला दिसत आहेत. समाजामध्ये अंधश्रद्धांचा प्रभाव झालेला दिसतोय. भेदभाव वृत्ती वाढलेली दिसते आणि याच काळात आपल्याला संत परंपरा सुरू झालेली दिसते. तर भागवत धर्म किंवा वैष्णव धर्माची पताका जी आपण म्हणतो ती संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली आहे. आणि मधल्या काळामध्ये संत एकनाथ असतील, चोखोबा असतील, गोरोबा असतील, ही संत परंपरा चालू राहिलेली आहे आणि संत तुकाराम आणि त्याच्यावर कळस चढवलेला आहे. दरवर्षी आषाढीला जी वारी निघते आणि कार्तिकीलाही निघते, त्यावेळी तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती देहूमधून निघते आणि ज्ञानदेवांची पालखी आळंदीमधून निघते. आपण चिंचवडमध्ये पवना नदीचा आशीर्वाद घेतला होता आणि आता आपण आलोय इंद्रायणीच्या काठावरती. दुथडी भरून नदी वाहते पावसाळ्यात आणि या नदीनं अनेक प्रसंग बघितलेले आहेत. तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावातलाच आहे और उनकी मृत्यू भी देहू गांव में ही हुई थी. तो 1608 में उनका जन्म था और 1650s में उनका मृत्यु था. उस समय उन्हें काफ़ी सारे अपोजिशन का सामना करना पड़ा था फ्रॉम सोसाइटी. और उनकी गाथाएं जो है, उन्होंने जो कविताएं लिखी थी वो इंद्रायणी में लोगों ने डुबाई थी, ऐसा भी माना जाता है. तो इसे तुकाराम महाराज ने अभंग लिखे थे, कविताएं लिखी थी, उसे हम गाथा बोलते हैं. तो ये मंदिर देखने के बाद हम गाथा मंदिर में भी जाने वाले हैं. और तुकाराम महाराज के कुछ फेमस अभंग जो है, जैसे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे किंवा शत्रूला सुद्धा आपण मित्र कसं करून घेऊ शकतो, तर असे अनेक अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत. तर त्या सगळ्या गाथा आपल्याला गाथा मंदिरामध्ये दिसणार आहेत. पण आधी आपण इंद्रायणी काठावरच्या तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळावरती जाणार आहोत. टिपिकल मराठी स्टाईलमधलं मंदिर आहे. अभंगाची संख्या 4145 आहे, कुठे 4192 आहे, कुठे 4195 आहे. ते पूर्ण अभंग जे आहेत ते आपल्या इथं आतमध्ये कोरलेले आहेत. परत आपण आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती सांगतो. ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांची जी अभंग रचना होती ती त्यावेळच्या कालावधीमध्ये इथं डोहामध्ये बुडवली होती. त्याच्याकरता तुकाराम महाराज ह्या ठिकाणी 13 दिवस अनुष्ठानाला बसलेले. त्याच्यानंतर साक्षात पांडुरंग परमात्मा ते ग्रंथ घेऊन वरती आले आणि ते वरती आलेले ग्रंथ आपण ह्याच ठिकाणी गाथा मंदिर बांधलेलं आहे. जो गाथा वरती आणलेला आहे त्याच ठिकाणी गाथा मंदिर हे फार मोठ्या अशा प्रकल्पामध्ये उभा करून गेले आज 15-20 वर्ष झालेले ते केलेले आहेत. अजूनही कामं सुरू आहेत. आपण आतमध्ये जाऊ, पूर्ण आतमध्ये तुम्हाला दाखवतो, त्याची माहिती घेऊ, दर्शन करू आणि पुन्हा खाली येऊ. बाकी राहिलेले मी तिकडे तुम्हाला माहिती सांगेन तशी. ओके. जो तुकाराम महाराजांचा गाथा आहे 4192 अभंगाचा, त्यातले जे अभंग आपण कोरल्याला सुरुवात जे केले ते अभंग इथून सुरुवात केलेले आहे. इथून हा पहिला अभंग आहे, सुंदर ते दाणू बावटेवरी करकटावरी ठेवून या. ते अभंग, त्या अभंगाचे भाव ह्या फोटोमध्ये दाखवलेले आहेत. खाली जो अभंग आहे त्याचे भाव जे आहेत ते त्या फोटोमध्ये दाखवलेले आहेत. इथून अशी सुरुवात करून पूर्ण मंदिराच्या पूर्ण भिंतीवरती मार्बलमध्ये कोरलेले आहे. आपण आता सर्व अभंग पाहत वरती जाऊ. एक मिनिट अजून एक दाखवते. हे जे तुम्ही बघताय
वेगवेगळ्या युगांमध्ये तुकाराम महाराज कुणाच्या जन्म घेऊन आले होते आणि त्या काळात विठ्ठल कुठल्या रूपात होता त्याचं सुंदर चित्र आहे. त्रेतायुग, कलियुग, सतयुग सगळ्या युगांमध्ये अवतार आहे. हो, वरती जाऊ आपण, तुम्हाला दाखवतो. ज्यांचं जेवढे काही काम केले त्या कामाला अनुसरून हे त्यांच्यासाठी नामावली बनवलेली आहे. 108 नावं त्याच्यामध्ये आहेत. इथपर्यंत तुकोबारायांचे अभंग आहेत, इथपर्यंत. इथून पुढे रामेश्वर भट्टांनी लिहिलेले अभंग आहेत. त्यानंतर निळोबारायांकृत तुकाराम महाराजांची ही आरती आहे. हे तुकाराम महाराजांची नामावली आहे. असं मी गाथा मंदिर आहे. 4145 अभंग मंदिरामध्ये आहे. आपण याच्यानंतर आता खाली आपल्या इथं गुरुकुल आहे. साधारणपणे 150 विद्यार्थी आपल्या इथे शिकायला आहेत. त्यांच्याकडनं शास्त्रीय आचार्य अशा पदव्या करत त्यांना शालेय शिक्षण एम.ए. संस्कृतमध्ये करता येतं. परत त्यांच्याकडून आपण 1ही रुपये फी घेत नाही. राहणं खाणं पूर्णच्या पूर्ण त्यांचं एज्युकेशन मोफत आपल्या ट्रस्टतर्फे केलं जातं. आपल्या इथे गोशाळा आहे. 100 ते 150 गोशाळेमध्ये गायी आहेत. आपल्या इथं रोज कमीत कमी 700 ते 800 लोक प्रसादाला असतात मोफत. त्यांच्याकडनं कोणीही 1 रुपये आपण घेत नाही. ज्यांना कोणाला यथाशक्ती द्यायचं असेल ते लोक मदत म्हणून देतात. रोज प्रसाद असतो 12 ते 2 ह्या वेळेमध्ये. आपण आता प्रसादाकडं आणि तिकडचे जे काय काय आहेत 2 प्रोजेक्ट आपल्याला दाखवतो. चला आपण खाली जाऊ.